नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी तुमचं सगळ्यांचं आपलं टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो बघा, जवळजवळ आता आणि फक्त 20 ते 25 दिवस तुमचे राहिलेले आहेत, जे तुम्ही 2 वर्ष मेहनत घेतलेली आहे. तर ते मित्रांनो तुम्हाला आता त्या मेहनतीला उतरवायचंय, सिद्ध करायचंय. तर मित्रांनो आता हे जे शेवटचे दिवस आहेत, तर त्याच्यात मित्रांनो जे आपल्याला फिक्स येणार आहे त्याचे मित्रांनो जास्तीत जास्त रिवाइज करा. आणि मित्रांनो मॅथ्स मध्ये बघा, जवळजवळ 25 ते 27 मार्काला थेरम विचारतात. तर थेरम वरती ऑलरेडी आपण एक लेक्चर टाकलेलं आहे, ते आधी बघून घ्या. त्याच्यात जवळजवळ 3 थेरम आपण प्रूव्ह केलेले आहेत. ओके, आता पुढचे थेरम आपण प्रूव्ह करूया. ओके, मॅथ्स 1 आधी आपण मॅथ्स कंप्लीट करतोय, मॅथ्स 1 चे थेरम घेतोय, नंतर मॅथ्स 2 चे. मित्रांनो हे येणार म्हणजे येणार, रट्टा मारा. आपण काय डायरेक्ट तोंडपाठ करा. काय करा? तोंडपाठ करा. हे हातातले मार्क आहे. कुठलाही थेरम विचारला तर तो ऑप्शनला टाकू नका, कारण ते हातातले मार्क आहेत मित्रांनो. काय हातातले मार्क आहेत? डायरेक्ट नोटबुक मध्ये 4 ते 5 वेळेस लिहून टाका. आणि एक्झामच्या पहिल्या दिवशी पण परत ते काय करा, थोडं नजर फिरून घ्या त्याच्यावरती. तर बघा, मागच्या लेक्चर मध्ये काय रे, व्हेक्टर मधला आपण काय कोलिनियरचा थेरम आपण प्रूव्ह केला होता. आता कोप्लेनरचा आपण थेरम प्रूव्ह करूया. बघा काय दिलेलं असतं बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं बघा, थेरम three vectors a bar b bar c bar, a bar b bar c bar are coplanar if and only if and only if there exists a non-zero linear combination, xa bar plus yb bar plus zc bar is equal to 0 bar. ओके, आपल्याला मित्रांनो काय 3 वेक्टर्स काय रे, कोप्लेनर इफ अँड ओनली इफ देयर एक्झिस्ट अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. आपल्याला काय मित्रांनो बघा, आता ही कोप्लेनरची काय कंडिशन प्रूव्ह करायची. मित्रांनो बघा, आता जसं कोलिनियर मध्ये काय आपण काय रे, सरळ पण प्रूव्ह केलं आणि उलट पण प्रूव्ह केलं. इफ अँड ओनली इफ म्हटलंय ना, म्हणजे कॉन्व्हर्सली पण आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग सेम आहे मित्रांनो, बघा काय आहे, सेम आहे. बघा काय, बघा इफ ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर, काय रे, कोप्लेनर. ओके, आता हे काय रे, कोप्लेनर आहे. मग मित्रांनो ह्या 3 वेक्टर पैकी काय, ह्या 3 वेक्टर पैकी 2 वेक्टर काय असणार, कोलिनियर असणार. पहिली कंडिशन काय, कोलिनियर. काय कोलिनियर, बघा काय मित्रांनो, केस वन काय, बघा इथं 2 केसेस आहे. या 3 वेक्टर पैकी काय रे, सपोज टू ऑफ देम आर कोलिनियर. 3 वेक्टर पैकी मित्रांनो काय 3 वेक्टर पैकी आपल्याला काय 2 वेक्टर काय कोलिनियर घ्यायचे. ओके, आता 2 तुम्ही ए बार बी बार घेऊ शकता, किंवा बी बार सी बार घेऊ शकता, किंवा सी बार ए बार घेऊ शकता. समजा मी घेतलं ए बार बी बार, से ए बार अँड बी बार. काय घेतलं मी, ए बार अँड बी बार. ओके, क्लिअर. 3 पैकी 2 काय घेतले मी, कोलिनियर. कोलिनियरची कंडिशन काय असतं रे, कोलिनियर
जर ते कोलिनियर असतील तर काय रे, पहिला दुसऱ्याचा काय असतो, स्केलर मल्टिपल. देअरफॉर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. कोलिनियरची कंडिशन काय असतो, पहिला दुसऱ्याचा काय असतो मित्रांनो, काय असतो, स्केलर मल्टिपल असतो. काय असतो मित्रांनो, स्केलर मल्टिपल असतो. देअरफॉर ए बार इज इक्वल टू लॅमडा बी बार. मग प्लस इकडे येताना काय होईल, मायनस लॅमडा बी बार. ओके, क्लिअर. ओके, पुट 1 इज इक्वल टू काय रे, 1 इज इक्वल टू आपल्याला इथं काय पाहिजे, एक्स ए पाहिजे, बरोबर आहे. 1 ला काय, ए बारचा कोएफिशियंट काय 1. 1 इज इक्वल टू एक्स मायनस लॅमडा इज इक्वल टू वाय इन इन कुठे रे, ही जर 1 असेल इन 1. ओके, क्लिअर. मग काय येईल मित्रांनो, एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0. क्लिअर. तर आता मित्रांनो काय रे, आपल्याला प्लस झेडसी बार पण पाहिजे, बरोबर आहे मित्रांनो. तर तर काय रे, त्याला डायरेक्ट ऍड करा, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेडसी बार इज इक्वल टू 0. इथं लिहा वेअर झेड इज इक्वल टू 0. झेड का इथं 0, 0 इंटू सी बार 0. म्हणजे येईल का हे, आपण का असं लिहिलं, कारण आपल्याला ते पाहिजे कंडिशन, म्हणून डायरेक्ट लिहायची. ओके, क्लिअर. केस 1 ने झालं प्रूव्ह. ओके, आता केस 2. केस 1 मध्ये काय केलं रे आपण, कोलिनियर टाकलं. आता केस 2 मध्ये मित्रांनो, केस 2 मध्ये काय, ते काय असणार, नसणार, कोलिनियर नसणार. आता काय, सपोज दे आर नॉट कोलिनियर, सपोज दे आर नॉट collinear, they are not collinear, but they are coplanar. ते कोलिनियर नसतील पण ते काय असतील, कोप्लेनर असतील. but they are coplanar, but they are coplanar. मग काय रे, कोप्लेनरची कंडिशन काय असते, जसं कोलिनियरची स्केलर मल्टिपल असतं तसं कोप्लेनरची काय असते, काय असते, लिनियर कॉम्बिनेशन. काय, जर ते कोप्लेनर असतील तर ते काय मित्रांनो, काय ते ए बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ, ए बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. मित्रांनो जेव्हा कोप्लेनर असतील तर ते काय रे, लिनियर कॉम्बिनेशन. एक काय असेल, लिनियर कॉम्बिनेशन असेल ऑर्डर 2 च. काय असणार, ऑर्डर 2 च. मित्रांनो जेव्हा कोलिनियर असेल तेव्हा पहिला दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो. तसं जेव्हा कोप्लेनर असेल तेव्हा पहिला दोघांचा काय असतो, लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजेच काय रे, देअरफॉर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. ओके मित्रांनो, क्लिअर. ओके, पहिला दुसऱ्याचा काय असणार आहे, डायरेक्ट काय असणार आहे, लिनियर कॉम्बिनेशन. काय असणार आहे, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑर्डर 2, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑर्डर 2. क्लिअर मित्रांनो. ओके, डायरेक्ट आपल्याला काय करायचंय, लिहायचंय. ओके, क्लिअर. मग ही झाली केस 2 मित्रांनो. काय झाली, केस 2. क्लिअर इथपर्यंत. ओके, हे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, किंवा किंवा काय, ए बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. डायरेक्ट लिहिलं किंवा असं लिहा, थांबा इथं सी बार घेऊया आपण. सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. ओके, ए बार अँड बी बार. ओके, काय रे, सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन. देअरफॉर बघा स्टेप बाय स्टेप लिहा, लिनियर कॉम्बिनेशन काय, ए बार अँड बी बार. म्हणजे सी बार इज इक्वल टू काय येईल, एक्स ए बार प्लस वाय बी बार. मग प्लस सी बार इकडे येताना काय होईल मित्रांनो, मायनस. म्हणजेच काय, एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय रे, प्लस झेड सी बार पाहिजे, म्हणून पुट इथं काय, हा प्लस सी बार इकडे येताना मायनस सी बार झालं ना मित्रांनो. ओके, पण इथं आपल्याला काय पाहिजे, लिनियर, म्हणजे आपल्याला पूर्ण इक्वेशन प्लस झेड सी बार पाहिजे. मग पुट झेड -1 इज इक्वल टू काय टाकायचं, इथं झेड टाकायचं. काय टाकायचं, झेड. देअरफॉर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. ओके, क्लिअर. केस 2 समजली मित्रांनो. केस 2 मध्ये काय टाकायचं, आपल्याला कोप्लेनर टाकायचे. काय टाकायचे, कोप्लेनर. समजलं मित्रांनो सगळ्यांना. चला सांगा मला, काही कोणाला डाऊट, समजलंय सगळ्यांना. ओके, क्लिअर.
हे झालं. आता काय मित्रांनो आपलं सरळ झालं. आता आपल्याला कॉन्व्हर्स देखील प्रूव्ह करायचंय. आधी मला सरळ समजलंय का सगळ्यांना? चला सांगा मला. सगळ्यांना समजलंय का? सगळ्यांना समजलंय का? काही डाऊट? ओके, क्लिअर. आता कॉन्व्हर्सली बघा, काय उलट देखील प्रूव्ह करायचंय आपल्याला. कॉन्व्हर्सली बघा काय रे, म्हणजे इक्वेशन घेऊन आपल्याला आता प्रूव्ह करायचंय. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. बरोबर आहे. मित्रांनो हा प्लस हे दोघांना काय करा, इकडे न्या. या स्टेप पाठ करा डायरेक्ट थेरम मधल्या. थेरम डायरेक्ट रट्टा मारायचं असतं मित्रांनो. ओके, क्लिअर. हा एक्स इकडे, हा काय होईल, एक्स इकडे येताना काय होईल, डिवाइड. काय होईल मित्रांनो, डिवाइड. मग काय येईल आता बघा, a bar is equal to minus y upon x into b bar. ओके ओके, आणि हा मायनस झेड अपॉन एक्स इंटू सी बार येईल असं. ओके, क्लिअर. मायनस वाय अपॉन एक्स इंटू बी बार मायनस झेड अपॉन एक्स इंटू सी बार. ओके, देअरफॉर ए बार इज इक्वल टू T1 into B bar plus T2 into C bar, where T1 is equal to, हे आपण स्केलर काय केले, कन्सिडर केले. ओके, T1 इज इक्वल टू मित्रांनो मायनस वाय अपॉन एक्स अँड T2 इज इक्वल टू काय रे, मायनस झेड अपॉन एक्स. क्लिअर. ओके, क्लिअर. मग काय रे, हा काय लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. जसं इथं आलं होतं बघा, एक्स ए बार प्लस वाय बी बार. इथे एक्स आणि वायच्या ऐवजी काय T1 आणि T2 घेतलाय. ओके, वेगळे व्हेरिएबल घेतलेत. ओके, मग इथं काय रे, therefore a bar is linear combination of b bar and c bar. आहे का मित्रांनो? यस, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार आहे का? जर ते लिनियर कॉम्बिनेशन असतील तर ते काय रे, कोप्लेनर आहे. therefore a bar b bar c bar are coplanar, hence prove. ओके, आर कोप्लेनर, therefore hence prove. ओके मित्रांनो, थिअरी वाला थेरम आहे म्हणून थोडं किचकट आहे. बघा परत एकदा रिपीट करतो, समजलंय सगळ्यांना? बघा काय रे, आपल्याला काय करायचंय, ए बार बी बार सी बार कोप्लेनर असतील तर आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आणि जर ह्या इक्वेशन वरून आपल्याला ते कोप्लेनर उलट देखील करायचंय. मग मित्रांनो इथं दोन केसेस आहे. काय केस वन बघा, ते तीन पैकी दोन काय कोलिनियर. कोलिनियरची काय कंडिशन असते, पहिला दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो. ओके, जसं मागच्या थेरम मध्ये प्रूव्ह केलं. ओके, क्लिअर. मग आपल्याला काय रे, हा प्लस इकडे येताना मायनस होईल, ते आपल्याला ते इक्वेशन भेटावं म्हणून इथं पुट केलं. ओके, जेड सी बार पण होता म्हणून तो ऍड केला, जेड इज इक्वल टू 0 घेतला. ओके, कारण आपल्याला तसं इक्वेशन पाहिजे होतं म्हणून. ओके, केस वन झाली. केस टू काय रे, नॉन कोलिनियर नाही आहेत पण ते काय असतील, कोप्लेनर. मग कोप्लेनरची कंडिशन काय असते मित्रांनो, काय रे, एक जो असतो बाकी दोघांचा काय असतो, लिनियर कॉम्बिनेशन असतं. जसं तिचं स्केलर मल्टिपल तसं इथं काय असतं, लिनियर कॉम्बिनेशन. ओके, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहून घेतलं, प्लस इकडे येताना मायनस, मग त्या इक्वेशन मध्ये ते लिहिलं. इथे लिहा वेअर झेड इज इक्वल टू -1. ओके, क्लिअर. ओके मित्रांनो, आता हे तर आपण सरळ प्रूव्ह केलं. सरळ काय केलं, प्रूव्ह केलं. पण आपल्याला उलट देखील प्रूव्ह करायचं होतं. इक्वेशन घेतलं, प्लस इकडे त्यांना मायनस, हे इकडे डिवाइड झालं. T1 T2 ने डिनोट केलं. तुम्ही कशाने डिनोट करू शकता, M1 M2 देखील घेऊ शकता, तुम्हाला जे आवडले ते पण घेऊ शकतात. ओके, मग काय रे, पहिला बाकी दोघांचा काय, लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय रे, दे आर कोप्लेनर. ओके, हे थिअरी डायरेक्ट रट्टा मारायची मित्रांनो. काय मारायची, रट्टा. ओके, राहील लक्षात? क्लिअर. हा झाला मित्रांनो कोप्लेनर. हा पण बराच वेळेस आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारलेला आहे. ओके, जायचं पुढे मित्रांनो. काही डाऊट? क्लिअर, सगळ्यांना क्लिअर झालंय? ओके, आता पुढचं काय रे, आपल्याला काय इंटरनल डिव्हिजनचं सेक्शन फॉर्म्युला प्रूव्ह करायला लावतात. काय इंटरनल डिव्हिजनचा आपल्याला काय सेक्शन फॉर्म्युला काय करायला लावतात मित्रांनो, प्रूव्ह करायला लावतात. ओके, क्लिअर. मग नेक्स्ट थेरम. ओके, थेरम काय, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन.
section formula for internal division. Okay, clear. Section formula for internal division. काय असतं रे section? Prove that internal division, prove that r bar is equal to काय mb bar plus na bar upon m plus n ओके. हा बघा, हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. ओके, मग मित्रांनो लेट ए बार, बी बार and r bar be any 3 points in space. काय रे 3 points in any 3 points in space. ओके, तर मित्रांनो बघा इथं काय बघा फिगर ड्रॉ करायची. ओके, काय रे ए बी ला काय रे आर काय इंटरनली डिवाइड करतो इन द रेशो एम एस टू एन. ओके, इथं ओरिजिन ओ मधून ए आर आणि बी, ओ टू बी काय असणार आहे बी बार असणार आहे. ओके, हे एनी पॉइंट इन स्पेस असणार आहे. बरोबर आहे, क्लिअर. फ्रॉम ओरिजिन त्याचं डिस्टन्स काय असणार बी बार. ओके, आरचं ओ टू आर काय असणार आर बार आणि ओ टू ए काय असणार ए बार. आणि ते काय रे आर ए बी ला इन दी रेशो काय एम एस टू एन डिवाइड करताय. ओके, क्लिअर. ओके मित्रांनो, तर आता बघा मग इथं काय रे आर डिवाइड्स लाइन सेगमेंट ए बी internally in the ratio ms to n. Therefore ar upon rb. Okay, ar upon rb is equal to m upon n. येईल का रे असं रेशो मध्ये ar टू rb m upon n. ओके, ar बार. ओके, हे काय होईल मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर n इंटू ar बार. सोपा आहे हा. n इंटू ar बार इज इक्वल टू m इंटू rb बार. ओके, येईल मित्रांनो असं. ओके, देअरफॉर ar बार ला कसं लिहिणार r बार मायनस a बार. हे माहिती तुम्हाला वेक्टर शिकलोय आपण. rb बार ला कसं लिहिणार b बार मायनस r बार. n पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, m पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर nr बार मायनस na बार इज इक्वल टू mb बार मायनस mr बार. r काय रे एका साइडला येईल. देअरफॉर nr बार प्लस mr बार इज इक्वल टू हा मायनस इकडे येताना काय होईल प्लस mb बार प्लस na बार येईल असं. r बार काय निघेल कॉमन निघेल. देअरफॉर r बार कॉमन काढल्यानंतर उरेल काय इथं m प्लस n इज इक्वल टू mb बार प्लस na बार. हा m प्लस n इकडे येताना काय होईल डिवाइड होईल. देअरफॉर r बार इज इक्वल टू mb बार प्लस na बार अपॉन m प्लस n येईल. हे झालं प्रूव्ह. हेन्स प्रूव्ड. हे शेवटी लिहून टाकायचं मित्रांनो. सोपं आहे, एकदम सोपं आहे. ओके, काही डाऊट? क्लिअर? सोपं आहे मित्रांनो. यस, सोपं आहे. ओके, क्लिअर. हा झाला इंटरनल डिव्हिजनचा सेक्शन फॉर्म्युला. पुढे मित्रांनो काय एक्सटर्नल डिव्हिजन साठी नेक्स्ट थेरम काय मित्रांनो थेरम सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, काय असतो रे
फक्त मध्ये मायनस लावायचा, एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. ओके, हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आता. ओके, क्लिअर. हा मग सोल्युशन सेम. लेट ए बार बी बार R bar be any 3 points in space, be any 3 points in space, 3 points in space. ओके, सेम. मग डायग्राम बघ, आता एक्सटर्नली डिवाइड करतोय ना ए बी ला, काय रे आर काय एक्सटर्नली बाहेरून डिवाइड करतोय. ओके, मग मित्रांनो सेम. आता बघा, ओके, हे काय असेल आर बार, हे असेल बी बार, हे असेल ए बार. ओके, आता मित्रांनो हा एक्सटर्नली डिवाइड करतोय. मग याची जर डायरेक्शन असे असेल, हा एक्सटर्नली बाहेरून ए बी ला डिवाइड करतोय, म्हणजे याची डायरेक्शन कशी असेल, अशी असेल. ओके, जेव्हा एक्सटर्नल असेल मित्रांनो डायरेक्शन अपोजिट दाखवायची. काय दाखवायची? अपोजिट. ओके, देअरफॉर आर डिवाइड्स लाइन सेगमेंट ए बी, लाइन सेगमेंट ए बी एक्सटर्नली, काय एक्सटर्नली इन द रेशो काय रे एम एस टू एन. ओके, देअरफॉर काय रे AR upon RB is equal to M upon N. Okay, cross multiplication, therefore N into AR bar is equal to M into minus RB bar. आता मायनस का घेतलं रे आपण? का घेतलं? यांची दोघांची डायरेक्शन काय अपोजिट आहे. हा असा जातोय पण हा आरबी काय असतोय असा येतोय. जेव्हा डायरेक्शन अपोजिट असेल तेव्हा मायनस मध्ये घेतो, हे लक्षात ठेवा. फक्त इथं मायनस टाका. ओके, देअरफॉर एन ए आर बार कसं लिहिणार? आर बार मायनस ए बार इज इक्वल टू एम आर बी बारला कसं, हे मायनस साईन काय रे बाहेर येईल. ओके, मायनस साईन बाहेर येईल आणि आर बी बारला काय लिहिणार? बी बार मायनस ए बार आर बार. बरोबर आहे. देअरफॉर ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन एन आर बार मायनस एन ए बार इज इक्वल टू मायनस एम बी बार. हे मायनस आणि हे मायनस काय होईल? प्लस एम आर बार. ओके, हा प्लस इकडे येताना काय होईल? मायनस. हा प्लस आपल्याला एम मायनस एन पाहिजे ना. ओके, क्लिअर. मग मित्रांनो आता बघा आर बार, हा प्लसला इकडे आणा आणि ह्या मायनसला इकडे प्लस करा. देअरफॉर बघा काय येईल? हा मायनस एम बी बार इकडे येताना प्लस एम बी बार होईल. हा मायनस एन ए बार जसा तसा आणि हा प्लस इकडे येताना मायनस होईल. एम आर बार मायनस एन आर बार. आर बार कॉमन निघेल. देअरफॉर एम बी बार मायनस एन ए बार, आर बार कॉमन काढला तर एम मायनस एन डिवाइड होईल. देअरफॉर आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. ओके, हा झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. हेन्स प्रूव्ड. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. सोपा आहे मित्रांनो. यस, सोपा आहे. ओके, काही डाऊट? समजलंय? हा झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. काही डाऊट? सोपा आहे. फक्त इथं मायनस घ्या, साईड अपोजिट दाखवा, मायनस घ्या, फक्त एवढाच फरक आहे. ओके, क्लिअर. एक दोन वेळेस लिहून काढलं तर ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल मित्रांनो. ओके, आता मित्रांनो पुढचा कशावरती आपल्याला विचारतात? दोन थेरम अजून याच्यात राहिले. कशावरती? वेक्टर मध्ये. एक व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलो पाईप विचारतात, प्रूव्ह दॅट. आणि एक विचारतात मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, क्लिअर. मग आता बघा थोडा हा किचकट आहे थेरम, हा आणि पुढचा. हा जर समजून घेतला तर मग तो पुढचा सोपा आहे. बघा, व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलो पाईप, व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलो पाईप, व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलो पाईप
काय असतो रे व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपाईप? ए बार बी बार सी बार. काय असतो? बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. प्रूव्ह करायचं आपल्याला. काय रे? प्रूव्ह करायचं. ओके, मग काय रे आता पॅरालेलोपाईपचा शेप कसा असतो? माझी डायग्राम काही चांगली नाही एवढी, पण मी तरी काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, क्लिअर? असं काही ते पॅरालेलोपाईप. ओके, क्लिअर? ओ आणि ए बी सी, ए बी सी. ओके, आता हा पॉइंट काहीच नाही म्हणून याला डी देऊन देऊया. ओके, क्लिअर? OA ची लेंथ काय असणार? ए बार. OB ची काय असणार? बी बार. आणि OC ची काय असणार? सी बार. ओके, क्लिअर? मित्रांनो, लेट ए बार, लेट ए बार, बी बार and C bar, B any C bar, same B any 3 points. Okay, B any 3 काय points. Okay, OA is equal to A bar, OB is equal to B bar and OC is equal to C bar. ओके मित्रांनो, आता काय रे इथं एक लिहायचं काय? ड्रॉ CN, ड्रॉ CN perpendicular to plane of काय रे? टू दी प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. काय रे? सी पासून एक परपेंडिक्युलर टाकायची, परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. हे लक्षात ठेवा, याच्यात हे एक एक्स्ट्रा आहे, प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. काय रे? सी पासून एक काय टाकायचंय मित्रांनो? परपेंडिक्युलर टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? सी पासून एक काय टाकायचं आपल्याला? परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. ओके मित्रांनो, मग आता जर हा थीटा असेल, हे 90 परपेंडिक्युलर म्हणजे 90. ओके, मग मित्रांनो जर मी इथं पायथागोरस थेरम वापरला तर काय रे? कॉस थीटा काय येईल? देअरफॉर कॉस थीटा काय येईल मित्रांनो? सांगा काय येईल? CN अपॉन, बघा काय रे? कॉस थीटा काय असतो? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट काय दिसते इथं? CN, बरोबर आहे. आणि हायपोटेनियस काय रे? 90च्या समोरचा हायपोटेनियस असतो. हायपोटेनियस काय? OC येईल असं. OC काय आपल्याकडे? C बार. OC काय मित्रांनो? C बार, बरोबर आहे. देअरफॉर CN काय? OC काय? C बार. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? CN अपॉन C बार. बघा काय सांगितलं मी इथं, काय एक परपेंडिक्युलर टाकला C पासून. ओके, क्लिअर? मग कॉस थीटा इथं काय? हा एक एक्स्ट्रा वापरायचा आहे. दोघं थेरम मध्ये, टेट्राहेड्रॉन पण आणि पॅरालेलोपाईप मध्ये हे सर्व सेम आहे. ओके, टेट्राहेड्रॉन मध्ये पण. ओके, मग काय रे? 90च्या समोर हायपोटेनियस असतं, इथं थीटा म्हणजे काय झाली? ऍडजस्टंट. काय झाली? ऍडजस्टंट. ओके, क्लिअर? देअरफॉर CN इज इक्वल टू येईल काय येईल? C बार इंटू कॉस थीटा. क्लिअर पर्यंत मित्रांनो? ओके, याला समजा मी काय दिलं? 1 दिलं. काय दिलं? 1 दिलं. ओके, क्लिअर? आता मित्रांनो काय रे? देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपाईप काय रे? कुठल्याचा व्हॉल्यूम काय असतो रे? एरिया इंटू काय असतो? एक लेंथ असते. व्हॉल्यूम काय असतो? एरिया इंटू लेंथ, बरोबर आहे. काय? एरिया ऑफ काय रे? इथं काय रे? हा प्लेन आहे, बेस काय इथं प्लेन आहे, OABD. एरिया ऑफ प्लेन OABD, बेस काय इथं प्लेन आहे, इंटू हाईट. हाईट काय आपली? CN इंटू हाईट CN. ओके, हाईट काय इथं? CN. ओके मित्रांनो, क्लिअर? मग आता इथे मित्रांनो एरिया ऑफ प्लेन OABD. ओके, आता जो पण हा प्लेन आहे त्याचा एरिया, कुठल्या पण याचा एरिया काय रे? लेंथ इंटू ब्रेडथ असते थोडक्यात, बरोबर आहे. दोन साईडचं मल्टिप्लिकेशन. मग इथं साईड कोणत्या? ए बार आणि बी बार. ओके,
इथं वेक्टर मध्ये मग काय येईल मित्रांनो, ए बार क्रॉस बी बार काय येईल, ए बार क्रॉस बी बार. ओके, ए बार क्रॉस बी बार इंटू हाईट सी एन काय रे, सी बार इंटू कॉस थीटा, सी बार इंटू कॉस थीटा फ्रॉम 1, हे इथं मेन्शन करा, फ्रॉम 1. ओके मित्रांनो, ओके क्लिअर. आता मित्रांनो बघा, ए बार डॉट बी बार तुमचं वेक्टर परफेक्ट असेल तर तुम्ही हे माहिती असेल, ए बार डॉट बी बारला आपण कसं लिहितो, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. बरोबर आहे. मग मी मित्रांनो याला पूर्ण ए बार घेतलं, याला बी बार घेतलं. ओके, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार कॉस थीटा. ओके, हाच काय असतो ए बार डॉट बी बार. बरोबर आहे. म्हणजेच याला काय रे डॉट मध्ये लिहू शकतो. ओके क्लिअर. हा इथे इंटू ए काय रे, इंटू ए. ओके क्लिअर. मग मित्रांनो यालाच काय रे डॉट प्रॉडक्ट मध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो, काय ए बार हा काय ए बार डॉट बी बार कॉस थीटा, याला पूर्ण ए बार घेतलं, याला पूर्ण बी बार घेतलं. ओके क्लिअर. मग यालाच मित्रांनो असं लिहू शकतो, सी बार याला पुढे नेलं. ओके, आणि डॉट ए बार क्रॉस बी बार. ओके क्लिअर. यालाच काय लिहून घेतलं मित्रांनो, डॉट प्रॉडक्ट मध्ये याला पूर्ण ए बार घेतलं, याला पूर्ण काय घेतलं, बी बार. आणि काय रे हा जो असतो डॉट प्रॉडक्ट म्हणजेच काय रे, बॉक्स प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट म्हणजेच काय मित्रांनो, बॉक्स प्रॉडक्ट. बरोबर आहे. क्लिअर. म्हणजेच याला कसं लिहू शकतो, सी बार ए बार बी बार. आणि काय रे हे सी बार ए बार आणि बी बार हे काय मित्रांनो क्लॉकवाईज आहे. सी बार ए बार बी बार लिहा किंवा ए बार बी बार सी बार लिहा, दोघं काय क्लॉकवाईज आहे. म्हणून ए बार यालाच असं लिहू शकतो, ए बार बी बार सी बार. Therefore volume of parallelopipe काय आला, ए बार बी बार सी बार. हेन्स प्रूव्ह. काय झालं मित्रांनो, हेन्स प्रूव्ह. बघा थोडा हा किचकट आहे, समजून घ्या. सगळ्यात आधी काय आपण पॅरलेलोपाईपचा शेप ड्रॉ केला. ओके, पॉइंट अजून केले. ओके क्लिअर. एक परपेंडिक्युलर टाकायचं सी पासून टू दी प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. तिथून कॉस थीटा काढायचा. कॉस थीटा काय असतं रे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. ओके क्लिअर. इथून सीएन ची व्हॅल्यू काढून घ्यायची. सीएन ही काय रे थोडक्यात हाईट, कारण आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे म्हणून एक काय केला आपण, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, व्हॉल्यूम काय असतो, एरिया इंटू हाईट. बरोबर आहे. एरिया ऑफ प्लेन इथं काय रे, बेस काय आहे, ओ ए बी डी हा बेस आहे. ओके, त्याचा एरिया कधी पण काय असतं रे, साइडचं मल्टिप्लिकेशन. मग इथं साइड काय ए बार आणि बी बार. हाईट काय सीएन सी बार कॉस थीटा. ओके मित्रांनो क्लिअर. सी बारला इकडं घेऊन घेतलं, सी बार ए बार क्रॉस बी बार कॉस थीटा. मित्रांनो यालाच काय रे डॉट प्रॉडक्ट मध्ये लिहू शकतो, यालाच काय लिहू शकतो डॉट प्रॉडक्ट मध्ये. आणि हा डॉट प्रॉडक्ट काय असतो आपला, बॉक्स प्रॉडक्ट. सी बार ए बार बी बार हे आणि ए बार बी बार सी बार हे दोघं काय क्लॉकवाईज, त्याला काय ए बार बी बार सी बार आपण लिहू शकतो. जर ज्याचं वेक्टर परफेक्ट असेल त्याला इथं काही अडचण येणार नाही समजण्यामध्ये, पण ज्याला काहीच वेक्टर काहीच माहिती नाही तर त्याला नक्की अवघड जाईल. ओके, मग आधी तुम्ही काय वेक्टर थोडं परफेक्ट करा, मगच हे थोडं तुम्हाला समजेल. ओके, हा झाला मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपाईप. काही डाऊट? ओके क्लिअर. आता पुढचा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. काय व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. बघा नेक्स्ट थेरम, शेवटचा वेक्टर मधला काय रे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हा पण मित्रांनो भरपूर वेळेस विचारलाय. ओके, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, हा पण मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारलेला आहे. तर याला पण आपण काय भरपूर प्रॅक्टिस करायची. ओके क्लिअर. मग बघा आता सेम, बाकी सर्व सेम आहे, फक्त इथं डायग्राम काय वेगळी. बघा काय, हा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय असतो रे, पार्ट असेल तर 1/6 इंटू बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार आणि सी बार. ओके, थोडं कंटिन्यू आपलं लेक्चर चालू आहे म्हणून थोडा आवाज थोडा कमी येतोय आता माझा. ओके, कारण माझी पण थोडी एनर्जी आता डाऊन झाली. ओके, पण नक्कीच मी काय
समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. ओके, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय रे, 1/6 ए बार बी बार सी बार. मग मित्रांनो बघा आता प्रूव्ह करायचंय. ओके, काय रे, टेट्राहेड्रॉनचा शेप कसा असतो? ओके, बरोबर आहे. बेस काय असतो टेट्राहेड्रॉनचा? ट्रायंगल ओ ए बी आणि सी. ओके, ओ ए बार, ओ बी बी बार, ओ सी सी बार. ओके, क्लिअर मित्रांनो. सेम मग लेट ए बार, बी बी बार, ओके, and C bar. Okay, be any three coterminous points. Okay, points, and OA is equal to A bar, OB is equal to B bar, and OC is equal to C bar are coterminous edges, are edges of tetrahedron. Okay, तर नाही, साइड्स, एजेस नाही, साइड्स ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, ह्या काय रे, साइड्स आहेत ना, साइड्स ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, आता मित्रांनो सेम काय रे, सी पासून ड्रॉ सीएन परपेंडिक्युलर टू, सेम जसं तिथं लिहिलं तसं, ड्रॉ सीएन परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार. ओके, therefore काय येईल रे, cos थीटा इज इक्वल टू काय येईल आपला cn अपॉन ओसी. ओसी काय आपला सी बार, हे सेम आहे मित्रांनो. therefore cos थीटा इज इक्वल टू cn अपॉन ओसी काय आपला सी बार. ओके, क्लिअर. therefore इथून cn काय येईल, therefore cn इज इक्वल टू काय येईल, सी बार इंटू cos थीटा. हे पाठच करून ठेवा मित्रांनो. ओके, क्लिअर. हे झालं समजा इक्वेशन आपलं. ओके, आता मित्रांनो काय, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. जसं तिथं पॅरलल पाईप तसं इथं टेट्राहेड्रॉन. ओके, हा कायम 1/3 काय रे, 1/3 का, हा टेट्राहेड्रॉन 3 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. हा 3 पार्ट मध्ये काय रे डिवाइड केलाय, म्हणून 1/3 इंटू एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ बेस. ओके, इंटू हाईट. ओके, व्हॉल्यूम काय असतो, एरिया इंटू हाईट. एरिया ऑफ बेस काय रे, बेस काय इथं ट्रायंगल, therefore 1/3 बेस काय इथं ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल काय, हा ट्रायंगल ओ ए बी इंटू हाईट. ओके, क्लिअर. हाईट काय आपली सीएन इंटू सीएन. ओके, इज इक्वल टू 1/3 एरिया, ट्रायंगलचा एरिया काय असतो रे, हाफ बेस इंटू हाईट. बरोबर आहे, क्लिअर. ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ बेस. बेस काय रे, ए बार इंटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार क्रॉस बी बार. बरोबर आहे मित्रांनो, इंटू सीएन. सीएन काय म्हटलं आपला, सी बार इंटू कॉस थीटा. ओके, सी बार इंटू कॉस थीटा. ओके, क्लिअर. 1/3 आणि 1/2 काय होईल, 1/6. ओके, बाकी सेम 1/6 ए बार क्रॉस बी बार. ओके, क्लिअर. ए बार क्रॉस बी बार आणि काय रे, इंटू सी बार कॉस थीटा येईल मित्रांनो. सी बारला पुढे न्या, therefore 1/6 सी बार. ओके, टू ए बार क्रॉस बी बार इंटू कॉस थीटा. ओके, क्लिअर. यालाच कसं लिहू शकतो रे आपण, बॉक्स डॉट प्रोडक्ट मध्ये लिहू शकतो. कारण का रे, ए बार डॉट बी बार काय असतं, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. म्हणजे यालाच आपण डॉट प्रोडक्ट मध्ये लिहू शकतो. इज इक्वल टू 1/6 इंटू काय रे, डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय, सी बार डॉट सी बार
डॉट काय रे ए बार क्रॉस बी बार. ओके, डॉट प्रॉडक्ट मध्ये लिहून घेतलं. इथं मेन्शन करा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ओके, क्लिअर. मग इथं काय मॉड येणार नाही. ओके, ए बार सी काय हा सी बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके मित्रांनो, यालाच आपण बॉक्स प्रॉडक्ट मध्ये लिहू शकतो 1/6 सी बार. बॉक्स प्रॉडक्ट मध्ये 1/6 हा ब्रॅकेट आहे. हा ब्रॅकेट आहे मित्रांनो, हा बॉक्स प्रॉडक्ट नाही आहे, हा ब्रॅकेट आहे. ओके, अरे काय पुसलं गेलं, काय होता सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. बरोबर आहे, हा ब्रॅकेट आहे मित्रांनो. ओके, हा काय ब्रॅकेट आहे. सी यालाच कसं लिहिलं आपण डॉट मध्ये लिहिलं ए बार मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा काय असतं ए मॉड ऑफ ए बार डॉट बी बार. ओके, कशानुसार मागच्या याच्यात पण सांगितलं वेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार. ओके, इथं लिहिलंय बघा, ते मेन्शन पण केलंय. ओके, यालाच आपण बॉक्स प्रॉडक्ट मध्ये लिहू शकतो का रे सी बार ए बार बी बार आणि सी बार ए बार बी बारलाच काय लिहू शकतो ए बार बी बार सी बार लिहू शकतो मित्रांनो. यस, काय लिहू शकतो. हेन्स प्रूव्ह झालं. क्लिअर. ओके, समजलंय. परत सांगतो बघा, दोघं सेम आहे मित्रांनो. टेट्राहेड्रॉनची डायग्राम काढायची. ओके, साइड्स आणि काय रे पॉइंट्स मेन्शन करायचे. सेम ड्रॉ सीएन परपेंडिक्युलर टू ए बार बी बार कॉस थिटा इथून काढून घ्यायची. सीएन म्हणजे हाईट काढून घ्यायची, इथून काय हाईट काढून घ्यायची. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय असतो 1/3 इंटू एरिया इंटू हाईट. ओके, एरिया काय इथं एरिया ऑफ बेस, बेस काय इथं ट्रायंगल म्हणून ट्रायंगलचा एरिया. ओके, ट्रायंगलचा एरिया काय असतो हाफ. बरोबर आहे ना, म्हणून हा हाफ. ए बार क्रॉस बी बार इंटू हाईट काय सी बार कॉस थिटा. सी बारला पुढे नेलं 3 इंटू 2 किती होतात 6 होतात. ओके, क्लिअर. आणि मित्रांनो इथे काय डॉट प्रॉडक्टची प्रॉपर्टी आपण यूज केली. काय डॉट प्रॉडक्टची प्रॉपर्टी यूज केली. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण काय वेक्टर वरचे आपण थेरम काय केलेत मित्रांनो प्रूव्ह केलेत. काय केले प्रूव्ह केलेत. समजले. ओके, थोडे किचकट होते. काय होते किचकट होते, पण काय सोडवायला मित्रांनो काय हे येतात म्हणजे येतात, हे एक्झामला येतात म्हणजे येतात. ज्याचा आधी बेस वेक्टरचा बेस चांगला असेल त्याला समजायला काही वेळ नाही लागणार, पण ज्याचं काहीच येत नसेल त्याला नक्की हे अवघड जाईल. ओके, पण काय पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण हे हातातले मार्क आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमची कमेंट मला कळवा. थँक्यू सो मच.